नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील किंवा तुमच्या दरमहा पैसे मिळत असतील तर आज तुमच्यासाठी खूप मोठी घडामोड घडली आहेत। लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता अडकला होता तो अखेर 15 जुलै 2026 पासून शासनाने थेट बँक खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पण इथे ट्विस्ट आहे। एका बाजूला आनंदाची बातमी असतानाच दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने एक मोठा झटका दिला आहे। तब्बल 92 लाख महिलांपेक्षा जास्त महिलांचे नावे यादीतून कायमचीच कट करण्यात आली आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष आपण अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे मोबाईलवर घर बसल्या कसे तपासायचे, जर 17 जुलैपर्यंत पैसे आले नाहीत तर तुमचे काय करावे लागेल, ती 92 लाख नावे कट झाली मग आता तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं, आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे हा 1500 रुपये हप्तावरून थेट 2100 ते 3000 होणार आहे का। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, कारण एक छोटीशी चूक सुद्धा तुमचा हप्ता कायमचा बंद करू शकते। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग सर्वात पहिल्यांदा बोलूया त्या आनंदाच्या बातमीबद्दल ज्याची तुम्ही गेले महिनाभर वाट पाहत होता। जून ते 2026 चा हप्ता अनेक महिलांना मिळाला नव्हता, कारण सरकारने जून महिन्याच्या हप्त्यासाठी नुकता 309.54 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। 15 जुलै पासून म्हणजेच कालपासूनच हा निधी महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याच बहिणींनी मला मेसेज केला आहे की दादा, आमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत। जर तुमच्या खात्यात आले असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, पण जर तुमचे पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका। शासकीय प्रक्रियेस बँक सर्व्हर खूप मोठा ताण असतो। कोट्यावधी महिलांना एकाच वेळी पैसे पाठवणे असल्यामुळे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते। त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत आणि ज्यांचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत त्यांच्या खात्यात 16 आणि 17 जुलैच्या संध्याकाळपर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत शांत रहा, बँकेचा मेसेज तपासत रहा। आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक अपडेटकडे। सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचे अत्यंत कडक आणि राज्यव्यापी पातळणी केली आहे, आणि या पातळीनंतर समोर आलेला आकडा ऐकून तुमचे पायाखालची जमीन तर सरकल। तो आकडा म्हणजे 92,07,000 महिला या योजनेतून बाहेर रस्ता दाखवून दिलेला आहे। होय, सुरुवातीला हा अंदाज 80 लाख होता, पण आता अधिकृत आकडेवारीनुसार 92 लाख महिलांची नावे कट झाली आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठ्या प्रमाणात नावे कट कमी केलीत, याची मुख्य 4 कारणे शासनाने दिली आहेत, ती म्हणजे नीट समजून घ्या। पहिलं कारण म्हणजे तुमची KYC पूर्ण करणे। जवळच्या 62 लाख महिला अशा होत्या ज्यांनी वारंवार सांगूनही आपले आधार कार्ड KYC प्रक्रिया पूर्ण केली नव्हती। जर KYC नसेल तर सरकारला वाटतं हे अकाउंट बोगस आहे, म्हणून त्याचं नाव कट करण्यात येतं। चुकीची माहिती आणि कौटुंबिक उत्पन्नपत्र। अनेक फॉर्ममध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत कमी दाखवत होते, पण जेव्हा सरकारने IT रिटर्न टॅक्स केला, सरकार डेबिट तपासला, तेव्हा अनेकांचे उत्पन्न जास्त निघाले। तर तिसरी अट म्हणजेच वयाचे अट ओलांडणे। योजनेचे नियम सांगतात की 21 ते 65 वर्षे असावे। पातळीत आले 65 पेक्षा जास्त वर्षे असलेल्या महिला आढळल्या, ज्यांचे फॉर्म चुकीच्या जास्त जन्मतारखेमुळे मंजूर झाले होते ते पण काढून टाकलेले आहेत। चौथा म्हणजे बोगस लाभार्थी आणि पुरुष। सर्वात धक्कादायक म्हणजे जवळच्या 29,000 पुरुषांनी महिलांच्या नावाने किंवा चुकीच्या आधार वापरून या योजनेचा लाभ घेतला होता। तसेच 18,000पेक्षा जास्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचाही हा डल्ला मारलेला होता। आता सरकार या बोगस लोकांकडून पैसे वसूल करणार आहे का, आणि त्यावर गुन्हेही दाखल होऊ शकतात। यात सर्वात जास्त फटका म्हणजे बीड जिल्ह्यात बसलेला आहे, आणि तिथे सार्वजनिक तब्बल 28 लाख महिलांचे नावे यादीतून कट करण्यात आली आहेत।
पण माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही खरोखरच गरीब आहात, पात्र आहात तो किंवा तुमची KYC पूर्ण झालेली होती तरी तांत्रिक चुकीमुळे किंवा बँक खात्याच्या गोंधळामुळे तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे। त्या म्हणाल्या की ज्या पात्र महिलांचे हप्ते काही तांत्रिक कारणामुळे अचानक बंद थांबले आहेत त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा फेरफारणी पात्रणी करण्यात सुरू आलेली आहे। याचा अर्थ असा की जर तुमच्या अर्जात किरकोळ चूक असेल तर शासकीय अधिकारी स्वतः तुमची दुरुस्ती करत आहेत। तुमची बँक लिंक झाली की नाही, तुमचे थांबलेला जून महिन्याचा हप्ता आणि पुढे सर्व पैसे तुम्हाला सुरक्षितपणे दिले जातील। त्यामुळे तुम्हाला लगेच सरकारी कचरेतील चक्र मारण्याची गरज नाही। थोडी वाट पहा, सरकार तुमची पात्रणी करत आहे। आता येऊया त्या महत्त्वाच्या प्रश्नावर जो मला प्रत्येक व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये विचारला जातो, दादा या योजनेचे पैसे कधी वाटणार? आम्हाला 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये? तर बहिणींनो, यावर एक अतिशय मोठा आणि अधिकृत घडामोडी घडली आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मत समितीने नुकताच एक विशेष अभ्यास अहवाल सादर केला आहे। या अहवालात त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्याची वाढती महागाई पाहता महिलांना मिळणारी आर्थिक मदत पुरेशी नाही। जर महिलांचे समीक्षीकरण करायचे असेल तर अशा कल्याणकारी योजना मासिक रक्कम ते 1500 वरून थेट 2100 ते 3000 रुपये करण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांसाठी ही खूपच मोठी आनंदाची बातमी आहे। निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने देखील 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। आता केंद्र सरकार समितीने ती शिफारस पूर्ण केलेली आहे। सरकार सकारात्मक दबाव वाढला आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारने अजून यावर अंतिम स्वाक्षरी केलेली नाही। सध्या तरीही 1500 रुपयेच मिळत राहतील। जसा यावर GR येईल तसा मी तुम्हाला व्हिडिओ आधी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, जसे पैसे खात्यात जमा व्हायला लागतील तसेच बाजारात फसवणूक करणारे चोर सक्रिय होतात। सध्या व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबवर अनेक जण सांगत आहेत की नवीन KYC सुरू झाली आहे, या लिंकवर क्लिक करा किंवा नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अशा कोणत्याही खोट्या लिंकवर क्लिक करू नका। शासनाने सध्या नवीन फॉर्म भरण्याची किंवा नवीन KYC करण्याची कोणतीही नवीन पोर्टल उपलब्ध केलेली नाही। जर तुम्ही चुकीच्या लिंकवर जाऊन तुमचा आधार नंबर आणि बँक OTP टाकला तर तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार पण नाहीत, पण तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते। त्यामुळे अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। तुमचे जून महिन्याचे 1500 रुपये कालपासूनच यायला सुरुवात झालेली आहे। 17 जुलैपर्यंत वाट पाहत राहा आणि बँक खात्यात आधार शेअरिंग म्हणजेच NCP मॅगिंग चालू आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन किंवा अंगणवाडी सेविकेकडून नक्की तपासून घ्या, कारण आधार लिंक नसल्यावर पैसे अडकू शकतात। दुसरं म्हणजे 92 लाख महिला अपात्र नाव यादीत तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईलवर नारी शक्ती दूध ॲप उघडायचं आहे। ते उघडल्यानंतर तिथे स्टेटस अपडेटवर क्लिक करा आणि तुमचं सगळी माहिती तपासा। तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तुमच्या खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि लाडक्या बहिणींनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग, धन्यवाद। जय जवान जय किसान।